आयुष्य म्हणजे ते जे आपल्या बाबतीत घडतं जेव्हा आपण काहीतरी वेगळंच घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्या अवतीभवती बरंच काही जागं असतं, बरंच काही होत असतं. आयुष्यातल्या गाढ झोपेतून आपल्याला जागं करायला नेहमी अलार्म क्लॉकच का लागतो? आणि ते वाजलं तरीही आपण जागे होत नाही. माझ्या आयुष्यात असंच घडलं. मला जागं व्हायला एका खूप मोठ्या अलार्मची गरज होती. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. स्कूल रियुनियनची आज पार्टी आहे. सगळे जुने मित्रमैत्रिणी जवळजवळ 9-10 वर्षांनी भेटणार आहोत. मित्रमैत्रिणी भेटण्याचा आनंद तर आहेच, पण बरोबर येणारी मनची आठवण. मन माझी खूप चांगली आणि जवळची मैत्रीण. 8वी मध्ये असताना ती तिच्या आई वडिलांबरोबर स्वित्झर्लंडला निघून गेली. खूप प्रयत्न केला तिला कॉन्टॅक्ट करण्याचा, पण नाही झाला. आज मी खूप एक्सायटेड आहे, पण त्याचबरोबर मनात वेगवेगळे प्रश्न येत आहेत. तिचं लग्न झालं असेल का? ती मला ओळखेल का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ती येईल का? अरे हाय रंजीत. ए लॉन्ग टाइम मॅन, लॉन्ग टाइम. हाय मन. अरे यार रंजीत, लेट्स गो फॉर अ ड्रिंक. घेणार काही? तुम्ही वा पुढे, मी येतो. आय विल जॉइन यू. ओके चल बाय. नक्की ये. ओके मन, चल आपण काहीतरी खाऊ. लेट्स गो. मन, हां लेट्स ईट समथिंग. मी येते, तुम्ही वा पुढे. श्योर. या ओके चल. बाय बाय. हे गाइस, मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. सगळ्यांनी इकडे बघा. ओके, आता मी रंजीतला रिक्वेस्ट करतो की त्यांनी प्लीज स्टेजवर यावे. रंजीत, तो आपल्या सगळ्यांना एक कविता म्हणून दाखवणार आहे. सो रंजीत, द स्टेज इज युअर्स. थँक्स. क्षितिज एक काल्पनिक रेग आहे हे म्हणणाऱ्यांपैकी मी नाहीच. कारण कवीचं सत्य हे वेगळंच असतं. त्याच्या जगात काहीच अशक्य नसतं. म्हणून तो तासनतास त्या रिकाम्या कॅनव्हासकडे पाहत राहतो. तिचा चेहरा आपोआप ह्याच्यावर उमटेल याची वाट पाहत राहतो. थँक्यू. हाय. हाय. छान कविता होती. व्हेरी नाईस. थँक्यू. वुड यू लाईक टू हॅव समथिंग? या शुअर. प्लीज. मन, तिला बऱ्याच वर्षांनी भेटून एवढं बरं वाटलं की मराठी व्याकरणाचा एक नियम कायमचा बदलून टाकावासा वाटला. माझं मन म्हणण्याऐवजी माझी मन म्हणता येईल का? ह्या प्रश्नाचं उत्तर तीच देऊ शकत होती. ओला ओला गंध सहवासाचा लागला मधुछंद. आभाळीचा चांदवा झरतो वेडा बावरा मनधुंद. हा केशराच्या लोचनी ओल्या खुणा जपताना या ऋतूच्या मालवीचा रंग झाला जांभळा. फुलताना वेलीवरची पाकळी बोळी
नटलेली गोंधण हिरवी बाहुली हो. फुलताना वेलीवरची पाकळी भोळी नटलेली गोंधण हिरवी बाहुली हो. डोळ्यांची मौनी भाषा बोलकी झाली हातावर मेहंदी रंगी पोवळी माळलेल्या साजिऱ्या मुंडावळा सजताना जानकीला लाभला जणू राम भोळा सावळा. आनंदी भातुकलीची वेळ ती सरली संसारी गाणी सारी भारली मातीच्या उदरापाशी जागही आली कोंभाची नवथरलेली साखळी. अंगणी या चिमुकला खेळले कसा लुचताना आज या पदरात माझ्या जीवाला कोवळा. ध्रुव मन ध्रुव मन हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी दादा. थँक्यू हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू थँक्यू. शशांक येणार आहे एक्सक्यूज मी प्लीज. होता काय? ओके. रंजित. हं? त्याला काय आलं रे? काय माहित व्हॉट हॅपन? तुम्ही बसा ना सगळे. बी कम्फर्टेबल. बसा. मी आलेच हा जरा. रंजित, अरे बाहेर सगळे थांबले आहेत, तू आत काय करतोयस? काय नॉनसेन्स आहे. नॉनसेन्स काय? अरे आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आज. तू कन्व्हिनियंटली विसरला होतास. बघ ना काय करू शकतो आपण. नेक्स्ट वीक पार्टीला जाऊया का आपण? कोण गिरीश ना? निघाला होता ना? कधीपासून निघाला होता? मला फक्त तुला सरप्राईज द्यायचं होतं रे. मी आपली अॅनिव्हर्सरी अजिबात विसरलो नाहीये. बाईकवरनं येताना एवढे प्रॉब्लेम एकतर असतात, त्याच्यामध्ये तुझा विचार, ध्रुवचा विचार, नको ते विचार डोक्यामध्ये येत होते. ऍक्सिडेंट होऊ शकला असता माझा. तुला एवढं पण कळत नाहीये का? आय एम सॉरी. मी नाही पुन्हा असं करणार, खरंच. आय एम रिअली सॉरी. पण आता सगळे बाहेर थांबलेत तुझ्यासाठी, तर वाईट दिसतं ना. अरे रिहायच्या ट्रिपला मला घेऊन जाणार ना? अरे मला पण लंडन बघायचं आहे. प्लीज चल ना बाहेर प्लीज. ठीक आहे, तू हो पुढे, मी येतोच. बरोबर आहे, गेलं पाहिजे सगळं. अगं कुठे आहे? नाही अरे आत्ताच आला ना तो, जरा दमला. शाळा कशी जरा फ्रेश होऊन येतो. ओके. काय? अरे आबा आला. आले राजे आले. ओके, काय रे? आय ब्रिंग समथिंग टू ईट. आले. तब्येत सुटत चालली आहे. मावशीला त्रास देऊ नको. नाही काय म्हणतो?
रणजित. नागरिक. अरे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज यार. आहेस कुठे तू? माहित नाही, मलाच माहित नाही, स्वतःला शोधतोय. तू आणि तुझी फिलॉसॉफी अजिबात बदल झाला नाही तुझ्यामध्ये. एनिवे, मीट माय वाईफ मन. हॅलो. हॅलो. तू बदललास. ते कसं? लग्न केलंस, हा बदल नाही. पार बदलून टाकलं तुम्ही आमच्या मित्राला. इतक्या लवकर जाणवला तुम्हाला त्याच्यातला बदल? हो, कारण मी जराही बदललेलो नाही. म्हणजे इतर वेळी त्याला हे जाणवलं नाही, सांगावंसं वाटलं नाही, पण आता त्याला हे जाणवलं, सांगावंसं वाटलं, कारण स्वतःमधला फरक, बदल त्याला जाणवला. आय होप हा बदल पॉझिटिव्ह आहे ना? म्हणजे काय नाही ग, हा थोडा कोड्यात बोलतो, कळायला थोडा वेळ लागतो, बट लेट मी टेल यू, इज बीन माय फिलॉसॉफर, फ्रेंड अँड अ गाईड. आणि साहेब लेखक आहेत, फक्त स्वतःसाठी लिहितात. एवढे पब्लिशर्स मागे लागलेत, पण नाही, आपली गोष्ट पब्लिश करायची नाही म्हणजे नाही, हे ठरवलंय साहेबांनी. का? यांच्या गोष्टी पण अशाच असतात का, न कळणाऱ्या, कोड्यासारख्या? आय एम सॉरी, तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं मला. आम्हाला जरा उशीर. मी काय म्हणतो, जेवायला कधी घरी येऊ? आम्ही उद्या संध्याकाळी. डन. रणजित चल ना. तुझा नंबर तोच आहे ना? हो, माझा नंबर तोच. मी फोन करतो. रणजित, चल. एक कल्पना आली. खरंच उशीर होतोय, चल. अगं मन, काय करतेस तू? हे नागरिक, फोन कर मला. अरे ध्रुव, उगीच पसारा करू नकोस, आपल्याकडे येणार आहे ना कोणतरी. ए दादा, आज हा? आपल्या घरी कोण येणार आहे? माझा एक फ्रेंड आहे नागरिक. ए दादा, नागरिक काका तुझा बेस्ट फ्रेंड आहे? हा, यू कॅन से दॅट. पण का? का? तू त्याला भेटशील ना तेव्हा कळेल तुला. तुझा पण बेस्ट फ्रेंड होईल बघतो. ये बिंगो. रणजित, मला तो नागरिक काही फारसा आवडला नाही बाबा. नागरिकच्या बाबतीत आहे ना असंच होतं. स्लोली यू स्टार्ट लाइकिंग हिम. आय डोंट थिंक सो. ही इज नॉट माय टाइप्स. लेट्स सी. आलाच बघ. हॅलो नागरिक काका. अरे आलो की नाही वेळेच्या आधी? हॅलो, वेलकम. हाय. काय म्हणते तुझं लिखाण, कसं चाललंय? सध्या बंद आहे. वर्क, फॅमिली, दॅट्स ऑल. टू बॅड रणजित, टू बॅड. अरे पूर्वी लिखाण म्हणजे तुझं जीव की प्राण होत. आता काय झालं? आयुष्य हे कुठेतरी थांबलेलं आहे असं तुला नाही वाटत? वाटतं रे, पण खरोखरच वेळ नाही मिळत. हे बघ रणजित, ऐक माझं. एका कवीचं म्हणणं तुला सांगतो. तो म्हणतो, सबसे खतरनाक क्या है? सबसे खतरनाक है सुबह घर से काम पर निकलना और शाम को घर लौट आना. सबसे खतरनाक है सपनों का मर जाना. सबसे खतरनाक है वो घड़ी जो तुम्हारी कलाई पर चलती हुई तुम्हारी निगाहों में रुकी हुई है. क्या बात है. बरखुरदार, वो घड़ी शुरू करो, जल्दी शुरू करो. अरे यार, याला कळतच नाही. अरे लिखाणाचं सुरू कर, संसारी माणसा. पण आहे ना, तू कोणालाही इन्स्पायर करू शकतोस. तशी आहे एक गोष्ट. एक लव्ह स्टोरी. वाह, फॅन्टसी. हा, एक पृथ्वीवरचा मुलगा हा, आणि चंद्रावरची राजकुमारी. वाह. सी, नाही रे, नाही रे रणजित, तू फॅन्टसीच्या मागे लागू नको रे. का? अरे तू जे बघितलंय, तू जवळून काय अनुभवलंयस ना ते लिही.
अरे संसारी माणसा, ऐक ऐक ऐक, मी तुला चार्ली चॅप्लिनचं उदाहरण देतो. हा त्याचं दुःख, त्याची भूक, हे सगळं आहे ना, याचं भांडवल तो त्याच्या कॉमेडीत आणि सिनेमासाठी करायचा. अरे त्याला जर दुःख नसतं ना रणजित, त्याला जर दुःख नसतं तर तो जगाच्या समोर आलाच नसता यार. पण मी ते दुःख आणू कुठून? आणू कुठून? अरे लग्न केलंस ना तू, मग दुःख येणारच. पॅकेज डील मध्ये येतील बघ. काय चाललंय तुझं खेळणं नाही ना, आतापर्यंत? मम्मा. चल उठ, 5 उशीर झाला ना. मिनिटं खेळू तर सकाळी दे शाळा ना. आहे. नाही झोपायला चल. मम्मा, चल आज नको. चल. प्लीज. आणि तुम्ही चला, जेवण तयार आहे. आली दुःख आली. जेवण थंड होईल आता, चला लवकर. ही पहिली आणि शेवटची वेळ हा रणजित. तो नागरिक याच्यानंतर आपल्या घरी येणार नाही. ओके? अगं तू त्याला अजून ओळखला नाहीयेस मन. मला इच्छाही नाहीये. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तू त्याला फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणून तरी कसा शकतोस. हिज जीनियस यार. अशा लोकांना ओळखायला थोडा वेळ लागतो. तुझ्यासारख्या जीनियस लोकांनाच कळतात ना ते. मे बी, बट यार व्हॉट अ मॅन, व्हॉट अ मॅन. या मॅनचं जितकं कौतुक करतोयस ना तू, तितकं तुझ्या मनचं कधी केल्याचं आठवत? ए मन, रुसू नकोस ना. चल गिव्ह मी अ किस. पापी पण त्या नागरिकचीच घे तू. ध्रुव, ए बाळा उठा, चला चला शाळेत जायचंय ना. रणजित, ब्रेकफास्ट. ध्रुव, ध्रुव. ध्रुव, टीव्ही नको लावू आता. उठल्या उठल्या. 1 मिनिट बघू दे ना. नाही, इकडे दूध पिऊन टाक. चल ध्रुव, ध्रुव, दूध. रणजित, पेपर ठेव आधी बाजूला. इकडे ब्रेकफास्ट कर. चल ध्रुव. ध्रुव लवकर. थँक्यू. मम्मा मला पण ऑमलेट हवंय. ऑमलेट नंतर, शाळेत जायच्या आधी. हा, आता दूध पिऊन टाक. चल चल पटापट. पी पी पी. ए दादा, तू कुठली गोष्ट सांगत होतास नागरिक काकाला? ती स्टोरी आहे ना, ती स्टोरी एका सिंपल पृथ्वीवरच्या मुलाची जो चंद्रावरच्या प्रिन्सेसच्या प्रेमात पडतो आणि प्रेमात हा, पडून बस. तो. जमिनीवर या आता. पण मम्मा ऐकू दे ना दादाची गोष्ट. आता नाही. तुला शाळेत जायला उशीर होतोय की नाही? हा, झालं का दूध पिऊन? हा, जा बॅग चेक कर. जा. चल, पण चल, चल, चल. मम्मा नाही ध्रुव, जा लवकर आत. रणजित, ध्रुवच्या शाळेत डोनेशन द्यायचंय. हे बघ, असलं फालतू करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. नागरिकला दारू पाजायला आहेत. हे बघ, याच्यात नागरिकला ताणू नकोस प्लीज. मला आणायचंच नाहीये. तूच त्याला इम्पॉर्टन्स देतोयस. तो म्हणाला लिखाण चालू कर, तर लगेच केलंस. उद्या तो म्हणेल बायकोला सोडून दे. मग मन प्लीज, उगाचच. उगाचच काय? उद्या माझं किंवा ध्रुवचं काही कमी जास्त झालं तर हा येणार आहे का? सडेफाटीन कुठला. त्याच्या बापाचं काय जातंय सल्ले द्यायला? सल्ल्याशिवाय देणार तरी काय तो म्हणा. भिकारी. ध्रुव अजून तयार नाही झालायस तू. तुला कळत नाही का सांगितलेलं? चलो मम्मा. झाला तयार ध्रुव? हो.
चला चला निघूया अरे चल आपण. ध्रुव लवकर ये. कम ऑन लेट्स गो. बाय मम्मा. नीट रे. हॅलो हाय मन, दीपिका here. दीपिका. अगं काय व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय कुठे तू? बँगलोरला आज ते आले 2 दिवस. बँगलोर. तिथे काय करतेस? तुला भेटल्यावर सांगितलं तर नाही चालणार आहे का? ओके ओके भेटल्यावर बोलू. उद्या काय करतेस? उद्या जरा कामात आहे. हे तू आज काय करतेस? आज ये ना भेटायला. आज आज जरा कठीण आहे ग. अगं काय आहे मन, आम्ही एकच अगं पण- दिवस आहे, पुन्हा नाही भेटता येणार आपल्याला. प्लीज अगं ते प्लीज. ओके. तू कधी मला आजपर्यंत बोलू दिलेस का? गुड. ठीक आहे भेटूया आज. मी करते काहीतरी मॅनेज. सो स्वीट ऑफ यू. ओके बाय. बाय. जॉब आय डोंट थिंक सो. का? अगं जॉब सोडून किती वर्ष झाली आता मला. आता परत ते जॉब ॲप्लिकेशन्स इंटरव्ह्यूज अँड ऑल दॅट. आणि तसंही रणजित जॉब करतोच आहे की. कम ऑन यार मन. आर यू शुअर हे तूच बोलतेस? तुला आठवतंय का तू किती ॲम्बिशियस होतीस ते? आठवतंय मला सगळं. खरं तर आय एम क्वाईट हॅपी बिंग अ हाऊसवाईफ. तू लग्न केलंस ना की तुलाही कळेल. सॉरी एक्सक्यूज मी. हां म्हणजे माझं जर करिअर सॅक्रिफाईस होणार असेल ना तर ते लग्न बिग्न मी अजिबात करणार नाही. नो वे. काही पण. एक मिनिट हा. हॅलो हॅलो मम्मा. ध्रुव बोल बाळा. दादा अजून घरी नाही आला. पण तू का नाही येत मम्मा? अरे मला काम आहे की नाही. हा अँड मम्मा लव्स यू. खोटं बोलतेस तू. मम्मा डझंट लव्ह मी. दादा ध्रुव ध्रुव तुम्ही दोघे खोटं बोलतायत. काय झालं? हा काय झालं ध्रुव? ध्रुव ऐक ना, काय झालं? काय झालं? काय रडतोयस तू? रडू नको ना. अरे डाडा येईल थोड्या वेळात. ध्रुव अरे अरे ध्रुव ऐक. हॅलो रणजित. अरे कुठे आहेस तू? बघितलंस दीपिका. एक क्षणही नाही राहू शकत माझ्याशिवाय ध्रुव. मन तो आयुष्यभर एवढाच राहणार आहे का? मला एक गोष्ट कळत नाहीये, तू तुझं करिअर का सॅक्रिफाईस करतेयस? अगं तूच म्हणायचीस ना तुला कॉर्पोरेट लॅडरच्या टॉपला जायचंय म्हणून. हो पण मला कळतंय की ह्या सगळ्या रिलेशनशिप्स म्हणजे तू रणजितची बायको आहेस, ध्रुवची आई आहेस, हे सगळे रिलेशन्स तुझ्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत. पण त्याहीपेक्षा एक खूप महत्वाचं रिलेशनशिप तू विसरतेस. तुझं तुझ्याशी असलेलं रिलेशनशिप. लक्षात येत आहे ना मी काय म्हणते ते? ओके आय गिव्ह इट अ थॉट. गुड. सॉरी यार. अरे किती वेळ लागला तुला? हा कधीपासून वाडा बघतोय तो? बघ रुसून बसलाय. ठीक आहे बघतो मी. सॉरी. अरे सॉरी ना. व्हेरी सॉरी. अच्छा सॉरी ना प्लीज. अरे एवढा चिडला तू? आता डॅडा आला ना परत. अच्छा मग काम कर, डॅडाला तू पनिशमेंट दे. ठीक आहे? ए सोनिया काय पनिशमेंट देणार तू? काय करायचं? आपण एक काम करूया का?
आपण आहे ना पिक्चर बघायला जाऊ. हं? काकाला पण घेऊन जाऊया ना, नको? अच्छा, मग तुझ्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जाऊया. हा येस, जाऊया रे, मला पण खूप भूक लागली. हं, चल चल प्लीज. सॉरी ना, सॉरी बेटा, सॉरी. हॅलो. हाय मन, गुड मॉर्निंग. हां दीपिका. झोपली होतीस का? नाही, उठलेच होते मी. हो. अच्छा. ऐक ना, काय करतेस आज? आज काही वेगळा प्लॅन आहे का? नाही, काही खास नाही. मग भेटूयात ना आज आपण. हो, भेटूया ना. कुठे काय ते कळवते. हो, चालेल. निघताना फोन कर. हो, करते. ओके, बाय. ओके, बाय बाय. खरं आहे नागरिक, लग्नानंतर आपल्यामध्ये एवढा बदल होतो, एवढ्या गोष्टी घडतात की आपल्याला नक्की काय हवंय हेच कळत नाही. रणजित, मी तुला एक मायकल एंजेलोचा किस्सा सांगतो. एक माणूस त्याला म्हणाला, तुम्ही इतकी सुंदर सुंदर शिल्प कशी काय घडवता? तो म्हणाला, मी काही शिल्प घडवत नाही, शिल्प ही दगडात लपलेलीच असतात. मी फक्त दगडाचा नको असलेला भाग काढून टाकतो, सुंदर शिल्प आपोआप प्रकट होतात. तुला म्हणायचंय काय? मला असं म्हणायचंय, नको असलेल्या गोष्टी काढून टाकता आल्या तर रणजित, आयुष्यात आपल्याला काय हवंय त्याच्यापेक्षा काय नकोय हे कळणं खूप महत्वाचं असतं. युअर अ राईट फिलॉसॉफर माय फ्रेंड. ध्रुव उठ बाळा, शाळेला उशीर होईल. झोपू दे ना मम्मा. झोपू दे ना. नाही, चल, उशीर होईल. चल चल चल, पटकन ब्रश कर. उठ ध्रुव, उठ बाळा. चला उठा. गुड मॉर्निंग. उठ. बाय मम्मा. हॅलो. हा रणजित. हा मन, कमाल आहे तुझी. आहेस कुठे? रणजित, मला जरा काम आहे. मी तुला घरी नोट ठेवलेली मिळाली का? हो, मिळाली. गुड. मग तू ध्रुवला शाळेतून पिकअप करशील ना? पण एवढं अर्जंट एवढं सगळं? मी तुला नंतर सांगते रे, पण तू शाळेत वेळेवर पोहोच. ओके, बाय बाय. हॅलो. अरे रणजित, त्या भाईजी सकपाळची रॅली तू कव्हर करतोय ना? ऑफकोर्स नॉट. त्या पॉलिटिशियनची रॅली कव्हर करण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. आणि तुला खरं सांगू, मला जर्नलिझममध्येच इंटरेस्ट नाही उरलाय रे. अरे मग तू करणारेस काय? म्हणजे आय नो तुला लेखक व्हायचं आहे, पण ते इतकं सोपं नाही रणजित. तुला सांगतो रणजित, ही जी जॉब ना ती राहून दे. शिवाय या एक मिनिट थांब. हा सर. सर येऊ? कम इन. बस. थँक्यू. तुला भाईजी सकपाळशी काय प्रॉब्लेम आहे रणजित? सर, मला भाई सकपाळशी काही प्रॉब्लेम नाहीये. मला प्रॉब्लेम आहे तो आपल्या न्यूजपेपरच्या पॉलिसीशी. ओह, आय सी. सर, आपण त्या माणसाला काय एवढा इम्पॉर्टन्स देतो, एवढा प्रोपोगंडा करतोय नुसतं रुलिंग पार्टीमध्ये आहे म्हणून? हे कारण आहे की तुला या असाइनमेंटसाठी नाही जायचंय? नाही सर, ऍक्च्युली माझ्या बायकोला आज वेळ नाहीये
म्हणून माझ्या मुलाला आज मला शाळेतनं पिकअप करायचंय. ये 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 आते Come, ये द्रुव बस. बाळा उठ लवकर. रणजित शी इज दीपिका, माझी खूप जुनी मैत्रीण. हाय हाय. आणि ही इज माय हजबंड ऑब्विसली. आणि हा ध्रुव. ध्रुव ही दीपिका मावशी. हाय हाय दीपिका मावशी. हॅलो, कशा आहेस तू? बरं आहे. बरं आहेस? बोल. दीपिका मावशी, मी जरा आत जाऊ का? आज कशाला जाऊ? कारण की मला पोयम बाय हार्ट करायची आहे. पोएम बाय हार्ट करायची आहे आणि मी नाही सोडलं तर काय करणार? कन्फ्यूज? चल बाय बाय. पळा हळू. हेमंत, यू रियली हैव अ क्यूट बेबी. मग बेटा किसका है? ये खुद की तारीफ हो रही है, अपने पतिदेव की भी हो रही है. एनिवे तू चहा घेणार ना? नाही नाही, नको नको, मला उशीर होतोय. अगं असं काय, काहीतरी घे. पहिल्यांदा आली आहेस घरी. कमॉन यार मन, आपण इतक्या फॉर्मल आहोत का? हा, आणि मी काय सांगितलं त्याचा नक्की विचार कर. अरे हो रणजित. मन 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 मला असं वाटतं की हा निर्णय तू एकटीनं घ्यावास. कसला निर्णय? काय नाही, आम्हा बायकांचा आहे जरा खाजगी. अच्छा, खासगी असेल तर मग मी अरे नो 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 अरे. नो, मला उशीर होतोय, निघते मी. हा चल, टेक केअर. सी यू. बाय बाय बाय. बाय बाय. नाईस मीटिंग यू. या सेम या. आजचा संडे कसा घालवायचा रे? कुठेतरी जाऊया, कुठेतरी काहीतरी करूया ए आपण. दादा, काय? आपण पिक्चरला जाऊया. वाव, ग्रेट आयडिया. कुठच्या पिक्चरला जायचं? सुपरमॅन. नाही, कूल. आज कुठेही जायचं नाहीये. आज घरीच थांबायचंय. दीपिका मावशीला बोलावलंय मी लंचसाठी. पण मम्मा, आज संडे आहे, मग आपण बाहेर का नाही जायचं? एक संडे बाहेर नाही गेलं तर नाही का चालणार? हा, तू यशकडे जा ना. यशकडे मज्जा करा दोघं. अगं पण असं अचानक, आणि तू मला विचारलं पण नाहीस. त्या नागरिकला बोलवायच्या आधी विचारलं होतंस का मला? हे बघ ध्रुव, जा यशकडे जा. बाय बाय. बाय. हे बघ, तू दरवेळेस नागरिकला मध्ये आणू नकोस, ओके? मन, मी तुझ्याशी बोलतोय. डोंट जस्ट वॉक अवे. आणि नागरिक आणि दीपिकाला अजिबात कम्पेअर करत जाऊ नकोस. नाहीच होऊ शकत त्यांची कंपॅरिझन, हो. कळलं ना? कुठे तो म्हातारा नागरिक आणि कुठे ती सोफिस्टिकेटेड दीपिका. MBA आहे ती, माहितीये? ओ शी ड्रॉज अ हाय सॅलरी. वाव. म्हणून तिला सगळे हक्क आहेत का आपल्या फॅमिलीच्या संडेची वाट लावायला? अरे अरे काय? आणि मन, तुला तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि प्रायोरिटीज कळत नाहीत? रिस्पॉन्सिबिलिटीचं तू मला नको सांगूस. का? त्या दिवशी पार्कात तू त्या नागरिकशी गप्पा मारत बसलास आणि ध्रुवला शाळेमधनं आणायला उशीर झाला. आठवत आहे ना? हो मग. अरे पण तू मला तुझ्या प्लॅन्स बद्दल सांगितलं होतंस का? आणि मला काय स्वप्न पडणार आहे की तू कुठेतरी बाहेर जाणार आहेस? आणि ध्रुवला शाळेत आणण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुझी होती. प्लीज एक दिवस मला त्याला शाळेतून. एक मिनिट थांब. हॅलो. हॅलो दादा. हा ध्रुव. यशकडे जेवतो. हा ठीक आहे, चल बाय बाय. काय झालं? काय नाही, ध्रुव यशकडे जेवून येणार आहे. तो म्हणाला आणि तू त्याला परवानगी सुद्धा दिलीस. हो का? आता याच्यामध्ये पण तुला विचारू? प्लीज रणजित, स्टॉप इट. का? जस्ट स्टॉप इट. इनफ. अरे कशाला? अजून भांडूया ना, खूप भांडूया, मजा येते भांडायला. रणजित, दीपिका याची वेळ झाली. असा चेहरा घेऊन जाणार आहेस का तिच्या समोर? हो, इज इट? नाही, मग असं नाही करणार. मी असा चेहरा करून राहीन. काही म्हणा मन, तुझ्या हाताला एकदम एक्सलंट चव आहे. थँक्स रणजित, यू आर अ लकी गाय. आय नो, आय एम अ लकी गाय. कसं चाललंय तुझं जर्नलिझम? हा, म्हणजे मन सांगत होती की तू काहीतरी स्टोरीज ना, स्टोरी वगैरे लिहितोस म्हणून. त्याचं तू काही बोलू नकोस. तो सतत त्याच्या फॅन्टसी वर्ल्ड मध्येच असतो. आईस्क्रीम आणते. सो रायटिंग अँड ऑल. भरपूर पैसा मिळत असेल नाही? म्हणजे J.K. रॉलिंगला पण बघ ना, हॅरी पॉटर लिहिलं आणि कुठच्या कुठे गेली. दीपिका, काय तुमच्यासारखे मॅनेजमेंट ग्रॅज्युएट सारखे रायटर कधीही रायटिंग धंदा म्हणून करत नाहीत. आणि लिखाणाची आवड लिखाणासाठी पुरेशी असते. आणि तो पैसा, पैसा सेकंडरी आहे. एनिवेज, इट मे बी लाऊड, पण मला एक गोष्ट कळत नाही की तुमच्यासारखे रायटर, आर्टिस्ट
या सगळ्या गोष्टींकडे प्रॅक्टिकली का नाही बघत? मग ते आर्टिस्ट नसतात. एनिवेज माझ्यासाठी हे सगळे बाउन्सर्स आहेत. मन काय ठरवलंस तू? एक्सक्यूज मी. हे रणजित, कुठे निघालास? नाही, बायकांच्या गोष्टी खासगी असतीलच. ए डोंट बी सिली यार. एनिवेज मी सांगूनच टाकते. रणजित, मला असं वाटतं मनने नोकरी करावी. मन खूप टॅलेंटेड आहे, हुशार मुलगी आहे. हे कुठेतरी युटिलाइज झालं पाहिजे. घरात बसून काय करते ती? सी, आणि आम्ही असं ठरवलंय की यावेळी मनने हाय प्रोफाईल जॉबने सुरुवात करायची. व्हॉट डू यू थिंक? एक्सक्यूज मी, मी जरा खाली जाऊन येतो. रणजित, रणजित ऐक. तुला हे सांगायला तिची गरज लागतीये? हळू. रणजित, ध्रुव, ध्रुव चल इकडे ये. ध्रुव, हे घ्या. चल आपण पिक्चर बघायला जाऊ मस्तपैकी. चल. पण मला गोळा संपवायचा. गोळा नको, थिएटर मध्ये आपण दोघं जण जाऊन आईस्क्रीम खाऊ. चल. दादा मी चॉकलेट आईस्क्रीम हा खाणार. ठीक आहे, हरकत नाही. चल. मन खूप मोठी ऑफर आहे. गो अहेड. अगं पण आता पण काय? मी मॅरिड आहे, लग्न झालंय माझं. आणि या जॉब साठी मेन कंडिशन काय आहे? अनमॅरिड असलं पाहिजे. कसं शक्य आहे? बरी आहेस ना तू? जॉब कुठे आहे? बँगलोरला. तिथे कुणाला कळणार आहे तुझं लग्न झालंय की नाही झालंय? खोटं बोलून टाक, नाही कळणार. मन तुला कळतंय का? ही खरंच खूप मोठी ऑफर आहे. सकपाच्या रॅलीला जायला नकार दिलास याचं कौतुक नको सांगूस तुम्हाला. झक मारल्याने सांगितलं तुला. नाही, बरं केलंस सांगितलंस ते. मला निदान कळलं तरी आता की मला नोकरी करायची आता गरज आहे. काही गरज नाही त्याची. हे बघ रणजित, तू जर असंच वागत राहिलास ना तर या जॉब मध्ये तुझी प्रोग्रेस होणं अशक्य आहे. हे बघ मन, लेट्स फेस द फॅक्ट्स रणजित. माझी सेव्हिंग संपलेली आहे. तुझा जो काही पगार येतो तो आपल्याला जेमतेम 23 तारखेपर्यंत पुरतो. नाही, तुला तुझ्या मुलाच्या भविष्याची चिंता नसेल, पण मला आहे. मन हे खूप लाऊड होतंय. काय लाऊड होतंय? सांग ना, तुझं काय म्हणणं आहे रणजित? तुझ्या या फालतू लेखक होण्याच्या स्वप्नापायी मी माझं करिअर, माझ्या मुलाचं शिक्षण हे सगळं सॅक्रिफाईस करू का? अरे मी असं म्हणालोय का? तसं म्हणण्याची गरजही नाहीये. मला कधी कधी दीपिका म्हणते तेच पटतं. मला नोकरी करायलाच पाहिजे. हे बघ, त्या दीपिकाचं मला सांग नकोस तू. आणि मला माहिती आहे तीच तुझ्या डोक्यात सगळं काय ते बरोतीये. काय चुकीचं बोलली ती? काय चुकीचं बोलली सांग ना. निदान त्या नागरिक सारखं. जस्ट शट अप, ओके? जस्ट शट अप. आवाज मलाही चढवता येतो रणजित, कळलं ना? पण प्रत्येक वेळी आवाज चढवून बोललं म्हणजे खोट्याचं खरं होतं असं नाही. हे बघ मन, जस्ट लीव मी अलोन. मन रणजित, आय सेड जस्ट लीव मी अलोन प्लीज. भाई सकपाळवरून इतकं मोठं भांडण होईल असं वाटलं नव्हतं. पण ते भांडणाचं कारणच नव्हतं, फक्त निमित्त होतं. खरं भांडणाचं कारण काय होतं ते कदाचित आम्हा दोघांनाही कळत नव्हतं. तिचं महत्वाकांक्षी असणं की माझं नसणं. वैताग आलाय.
हल्ली खाली गेलं ना की 100 रुपयाची नोट कशी उडते तेच कळत नाही. रणजित, या पुढच्या महिन्यापासून मला जरा जास्त पैसे देत जा ना. तू जितके पैसे देतोस ना त्याच्यात घरचा खर्च, ध्रुवचा खर्च सगळं नाही रे भागत. ठीक आहे, माहितीये मला, देईन पैसे. सारखं सारखं काय सांगतेस? गरज आहे, तुला हे सांगायची खूप गरज आहे. हे बघ मन, प्रत्येक जनरेशनची हीच तक्रार असते की आमच्या आधीच्या जनरेशनला सगळं स्वस्त मिळायचं. त्यावेळेस पगार 10 रुपये होता, तरीही तक्रार होतीच. आता पगार वाढलाय. तुझा वाढलाय? तुला म्हणायचंय काय? तुला कळतंय? हे बघ, मी त्या एडिटरची गुलामी नाही करणार आहे. आणि दुसऱ्या रिपोर्टर सारखे तो जिकडे पाठवेल तिकडे तर अजिबात जाणार नाही. मग ते रिपोर्टर्स तुझे सिनियर रिपोर्टर्स होतात आणि तुम्ही तिथेच त्यांची गुलामी करत. मग काय झालं? मी अजिबात माझ्या प्रिन्सिपलशी कॉम्प्रोमाइज करणार नाही. रणजित, तुझ्या प्रिन्सिपल्सनी ध्रुवच्या शाळेची फी नाही भरली जाऊ शकत. आणि हे बघ मन, मला लेखक व्हायचंय. मला माझी स्वप्न विकायचीत. यू विल नेव्हर अंडरस्टँड. ठीक आहे मन, बास झालं आता. झालं? आला आड तुमचा मेल इगो. अरे याच्यामध्ये मेल इगो कुठे आला? नाही, माझंच चुकलं. यु नो व्हॉट, मला तुझ्यात नागरिक होण्याची सगळी चिन्ह दिसतात. मन, स्टॉप इट. का? हीच महत्वाकांक्षा आहे ना तुझी, नागरिकपणा अचीव्ह करण्याची. मन, इनफ नाउ. इन्स्पिरेशनच आहे तुझा तो. स्टॉप इट मन, बस. ₹100 रुपयाची नोट, भाजी, महागाई, पगार, पगार वाढ, प्रिन्सिपल्स, गुलामी, मेल इगो, हे शब्द नवऱ्या बायकोला आपल्या वोकॅब्युलरीतनं काढून टाकता आले तर नवरा बायकोत कदाचित भांडणच व्हायची नाहीत. मलाच कळत नाहीये, तिने नोकरी करावी की नाही करावी. हाय हाय. ध्रुव, डॅडा आला. बस. हाय दादा. हे कसा आहे ध्रुव? बरं आहे. ये इकडे ये. काय केलास? काय नाही, स्टोरी बुक वाचत होतो. कुठची स्टोरी वाचली? द प्रिन्स अँड द प्रिन्सेस. वाव, नंतर ऐकव मला. जा स्टोरी वाच जा. सो हाऊ वॉज युअर डे? काय नेहमी सारखंच, काय वेगळं असणार. रणजित, दीपिका जे म्हणत होती ते मला खरंच पटतंय. मी माझ्या करिअरचं आता काहीतरी केलं पाहिजे रे. दीपिका म्हणत होती त्याप्रमाणे मी जॉब केला तर आय डोंट थिंक यू विल माइंड. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. इनफॅक्ट ध्रुव शाळेत गेल्यावरती तुला टाइमपास म्हणून चांगला आहे. टाइमपास म्हणून जॉब नाही करायचा आहे मला, माझ्याही काही महत्वाकांक्षा आहेत. रणजित, मी बरेच दिवस याचा खूप सिरियसली विचार करतेय. यु नो व्हॉट, दीपिका जिथे काम करते ना ते एक नवीन ब्रांच ओपन करतायत. दीपिकाने तिथे एका पोस्टसाठी माझं नाव रेकमेंड केलंय. मी त्यांना CV पाठवला होता आणि आय एम सरप्राइज्ड, त्यांनी मला सिलेक्ट केलंय. कालच त्यांनी मला अपॉइंटमेंट लेटर सुद्धा पाठवलं. आठवड्याभराच्या आत मला जॉईन व्हायचंय. रणजित, आय थिंक दिस इज द राईट टाइम फॉर मी टू स्टार्ट. आणि अपॉर्च्युनिटी पण इतकी चांगली आहे ना. फक्त बँगलोरला जाऊन राहावं लागेल 6 महिने. बँगलोर? म्हणजे तू हे घर सोडून बँगलोरला जाणार? नाही मन. अरे अरे पॅकेज बघ ना. मला कोण देणार आहे असं पॅकेज? जस्ट सी, इजंट इट एक्साइटिंग? एक मिनिट. तुझ्या या एक्साइटमेंटमध्ये तू एक गोष्ट बघायला विसरलीस. इथे मॅरिटल स्टेटस सिंगल हवंय. यू कॅनॉट डू दिस जॉब.
अरे ते फक्त तिथे लिहिण्यासाठी आहे रे. लिहिण्यासाठी आहे म्हणजे तू एक खोटं लिहिलंयस? ऍक्च्युली दीपिकाच असं म्हणाली की मन, तुला कळतंय का व्हॉट डज दिस इम्प्लाय? सिंगल म्हणजे लेट नाईट्स, क्लायंट्स बरोबर मी मीटिंग. ते सगळं नीट मॅनेज करेन. आय कॅन हँडल इट. तू त्याची उगीच नको काळजी करूस. नाही मन, एक तर तू हा तुझा निर्णय मला न विचारता घेतलास. माझं सोड ग, तू ध्रुवचा पण विचार नाही केलास. मी सगळ्याचा नीट विचार केलाय आणि हे सगळं मी आपल्या सगळ्यांच्या फ्युचरसाठीच करते ना. मन, मी तुला या जॉबची परवानगी देऊ शकत नाही. मी परमिशन मागतच नाहीये. मुळात मी महत्वाकांक्षा बाळगण्यासाठी तुझी परवानगी घ्यावी हेच मला पटत नाही. माझा निर्णय झालाय. मला फक्त तुझा सपोर्ट हवाय. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. आपण सगळं नीट मॅनेज करू ना. 6 महिन्याचा तर प्रश्न आहे. आणि शिवाय दर महिन्याला मी माझी सॅलरी पाठवत जाईन इथे. आता प्लीज एवढ्याशा कारणावरनं तू प्रॉब्लेम्स क्रिएट करू नकोस प्लीज. जस्ट शट अप मन, शट अप. मी प्रॉब्लेम्स क्रिएट करतोय? रणजित, हॅलो रणजित. नाहीये घरात, बाहेर गेलाय. कधी? माहित नाही हो, पण उशीर होईल त्याला. नाही, खूप दिवसात भेटला नाही, जॉगिंगलाही आला नाही, म्हटलं त्याला बघून येऊया. नमस्कार. अरे नागरिक, नागरिक, अरे नागरिक थांब. नागरिक, खरोखर नागरिक, आय एम अ कम्प्लीट फेलियर इन माय मॅरेज. मला वाटतं मला लग्न काय याचा अर्थच कळला नाहीये. पाण्यात बघ, तरंग दिसतोय. नागरिक, दिस इज मॅरेज. हा लग्नाचा अर्थ आहे. नागरिक, कोड्यात बोलू नकोस प्लीज. मी कोड्यात नाही बोलत आहे. आधी सगळं शांत नितळ असतं, मग कुठून तरी एखादा दगड येऊन पडतो, मग सगळं डिस्टर्ब होतं. आपलं प्रतिबिंब दिसेनासं होतं. मग आपण त्या तरंगात स्वतःला हरवून बसतो. नागरिक, ती नोकरी करायचं म्हणते. सो फाईन. इट्स नॉट फाईन. इट्स नॉट ॲट ऑल फाईन. माझा प्रोग्रेस होत नाहीये म्हणून तिला नोकरी करायची. इट इज नॉट गुड ॲट ऑल. पाण्यात बघ. नागरिक, बघ तर खरं. बघितलं. तुझं प्रतिबिंब तुला दिसतंय? दिसतंय. मग मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. तरंगांचा डिस्टर्बन्स असतो ना, तो तात्पुरता असतो. नंतर सगळं शांत नितळ होतं. काळजी नको करूस, सगळं नीट होईल. फक्त तुम्ही दोघांनी मिळून त्या नितळ पाण्यात पुन्हा दगड येऊन पडणार नाही याची काळजी घ्या. रिलॅक्स यार. ध्रुव, उद्यापासून मम्मा नसणार आहे. आता स्वतःची कामं स्वतः करायला शिकायचं. मम्मा, पण तू का चालली आहेस? मी चाललीये कारण आपल्याला मोठं घर घ्यायचंय की नाही. तिथे तुझी सेपरेट रूम असेल, तिथे फक्त तुझी टॉयज असतील, ड्रॉइंग टेबल असेल. मम्मा, पण जर का मला हे सगळं नको असेल तर तू प्लीज हे जायचं कॅन्सल करशील? मी काय सांगत होते? आता सगळी स्वतःची कामं स्वतः करायला शिकायचं. डॅडाला त्रास नाही द्यायचा. नाही ना देणार? मम्मा, पण रोज आपलं टाइम टेबल बघून स्वतःची स्कूल बॅग भरायची. मी भरते तशी. मम्मा, होमवर्क करायचा आणि मगच खाली खेळायला जायचं. मम्मा, नाही ना जाणार?
मम्मा पण तू मला रोज फोन करशील ना? मला विसरणार तर नाहीस ना? नाही रे. मन मन मला माहिती आहे विचारायला खूप उशीर झालाय आणि असं विचारणंही मूर्खपणासारखं आहे. तरी शेवटच्या क्षणी तुझा निर्णय बदलण्याची काही मला माहित नाही रणजित, पण आता मला हो किंवा नाही काहीच म्हणावं असं वाटत नाहीये. मन विचार कर. ही रात्र विचार करण्यासाठी पुरेशी आहे. आय डोंट नो. I really don't know, Ranjit. मी विचार करेन पण. दादा दादा उठ उठ, मला स्कूलला लेट होतोय आणि मला खूप भूक पण लागली आहे. काय रे ध्रुव, मला शाळेला उशीर होतोय आणि मला खूप भूक पण लागली आहे. तर आम्ही काहीतरी करतो तुझ्यासाठी. फ्रेश. चल अंग पुस, चल चल अंग पुसूया. ओ शे, दूध. ध्रुव लवकर अंग पुस, मी येतो.
आलो आलो आलो. चला 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 लवकर लवकर लवकर. हे घे चल चल नाश्ता कर. मला हे नको आहे. काय हवं मग तुला? म्हटलंस ना तू मला अंडापाव पाहिजे म्हणून. मी ऑमलेट सांगितलेलं. हा मग ऑमलेटच आहे ना ते जरा फक्त इकडे तिकडे झालंय, तुटलंय, अजून काही नाही. चल लवकर खा. चल ध्रुव चल. ठीक आहे ना तर मग आपण वाटेमध्ये फ्रँकी खाऊया. चल 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 आता उठ ध्रुव. चल चल चल. चला लवकर शूज घाला. चला लवकर. डॅडा तुला काही माहित नाही आणि तुला काही कळत पण नाही. बघ ना मम्मा कशी नीट करते. ठीक आहे मम्मा नीट करते ना. आता डॅडा पण नीट करेल. चल लवकर. हॅलो. हॅलो येस. मिस ब्रिगेन्झा बोलतेय. हां बोला. ध्रुवच्या शाळेमधून. हां बोला. ध्रुवची शाळा सुटून बराच वेळ झाला पण त्याला घ्यायला कोणीच नाही आलंय. सगळ्यांचे पॅरेंट्स येऊन त्यांना घेऊन आय एम गेले. एक्स्ट्रीमली सॉरी मिसेस ब्रिगन्झा. किती निष्काळजी आहात तुम्ही. मी येतोय. मी ऑन द वेच आहे. मी एक 15-20 मिनिटांमध्ये तिकडे पोहोचतो. ओके. बेटर. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. आता डॅडा आला ना. सॉरी. हो काय साहेब, कधीपासून बसलाय हा मुलगा इथे? हा थोडा वेळ देत जा. ओके सॉरी. ठीक आहे थँक्यू. चल लेट्स गो. चला चल वॉटर बॅग घे. दादा असं खोटं हसू नकोस. मी अजिबात हसणार नाही. ते लक्षात आलंय माझ्या. लिसन बेटा, काही दिवसांचाच प्रश्न आहे रे आणि तुझी मम्मा येईलच ना लवकर. अँड इट्स गोइंग टू बी ऑल राईट. कळलं? ध्रुव. ए ध्रुव. हे मन, हाउ आर यू? आय एम फाईन. ए दादा मा पण दे ना बोलायला. दादा मला पण दे ना. अरे एक मिनिट. आहे ना. हॅलो मम्मा कशी आहेस? आय मिस यू. आय मिस यू टू बेटा. मम्मा सांगू बाबांना ऑमलेट बनवायला अजून अंडी पण फोडता नाही येत. एकदम झिरो आहे. हो मी आता आले ना की आपण दोघं मिळून दादाला पनिश करू. हा गुड आयडिया. माझ्या प्रिन्सची काळजी घेता येत नाही म्हणजे काय. बरं दादा आहे का तिथे? त्याला दे ना फोन. हो आहे ना. दे ना जरा. ए दादा मम्माला तुझ्याशी बोलायचंय. बाकी सगळं ठीक ना? या एव्हरीथिंग इज फाईन. डोंट वरी. ओके देन टेक केअर. बाय. टेक केअर. हॅलो रणजित. हा सर. परवा साहित्य संमेलन आहे नागपूरला. तुझ्या आवडीचा टॉपिक आहे म्हणून तुला सांगतोय. तुला 2 दिवसासाठी नागपूरला जावं लागेल. नाही सर मला नाही जमणार. अरे तुला पॉलिटिकल रॅली कव्हर करायची नाही मी समजू शकतो पण हा तुझा आवडीचा विषय म्हणून मी तुला सांगतो. नाही जमणार मला खरोखर. तू लगेच येऊन मला ऑफिसमध्ये भेट.
ॲज सून ॲज पॉसिबल. समजलं? ओके सर, मी उद्या ऑफिसमध्ये आल्यावरती तुम्हाला भेटतो. अरे तू अजून झोपला नाहीस? नाही. ए दादा, तू हे रोज काय लिहित असतोस? माझे थॉट्स. ए मला पण दाखव ना. सिक्रेट आहे, सिक्रेट. माझ्यापासून पण? हो, तुझ्यापासून पण. कारण काय, हे कळायला तू अजून लहान आहेस. मग मला कळण्यासारखं तुझ्या थॉट्स मध्ये काय आहे? मी सांगू? सांग. तुझ्या थॉट्स मध्ये मम्मा आहे. आणि आता सांगू नकोस की तुझ्या थॉट्स मधली मम्मा मला कळत नाही. आणि आता लिह तू. मी तुला डिस्टर्ब करणार नाही. गुड नाईट. ओके, गुड नाईट. आणि लवकर झोप, ठीक आहे? ठीक आहे. चल. गुड नाईट. गुड नाईट. असाइनमेंट की टर्मिनेशन लेटर? उद्यापासून तुला इथे यायची गरज नाहीये. आय एम सॉरी रणजित, पण तू माझ्या पुढे दुसरा पर्यायच ठेवला नाहीस. थिंक फास्ट अँड टेल मी. काय झालं? काय नाही, टर्मिनेशन लेटर दिले. काय? तुला बरंच झालं रे. नाही, तुला इंटरेस्ट नव्हता ना जर्नलिझम मध्ये. तुला पॉलिटिकल इव्हेंट्स कव्हर करायला आवडत नव्हते. तुमच्यासारख्यांचं बरं असतं रे, म्हणजे व्यक्तिगत निर्णय घ्यायला तुम्ही स्वतंत्र असता, मोकळे असता. ऑल द बेस्ट. एक्सक्यूज मी सर. सर, मी नागपूरला जायला तयार आहे. मी हे असाइनमेंट एक्सेप्ट करतो. सेन्सिबल, सेन्सिबल माय बॉय. आणि एक लक्षात ठेव, तुझ्यामध्ये भरपूर टॅलेंट्स आहेत. आय जस्ट वॉन्ट यू टू ग्रो. बेस्ट लक. थँक्यू सर. मी काय लिहितोय याचं उत्तर ध्रुवला देऊच शकलो नव्हतो. काय सांगितलं असतं त्याला की तूही मोठा होशील, बाप होशील, तेव्हा तुलाही माझ्यासारखंच कॉम्प्रोमाइज करावं लागेल स्वतःच्या स्वप्नांची. आणि असं होऊ द्यायचं नसेल तर बेटा प्लीज तू स्वप्नच बघायला शिकू नकोस कधीच. हॅलो रणजित, बोल. हां, कशी आहेस? मी बरी आहे. तू कसा आहेस? आय एम फाईन. काय रे, सहज फोन केलास का की काही काम होतं? काय नाही ग, 2 दिवस जरा मला नागपूरला असाइनमेंटसाठी जावं लागतंय. तर तू आलीस तर बरं झालं असतं. अरे आय एम सॉरी यार. मला ना 3 प्रेझेंटेशन्स कंप्लीट करायचे 2 दिवसात. मला वाटत नाही मला जमेल. तू काहीतरी मॅनेज कर ना. अरे प्रेझेंटेशन्स तुझे तू पोस्टपोन कर किंवा कॅन्सल कर यार. कारण काय, माझं जाणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि माझी प्रेझेंटेशन्स इम्पॉर्टंट नाहीयेत मग? मी कुठे म्हटलं हे? तू असं कसं मला गृहीत धरू शकतोस? आय एम नॉट टेकिंग यू फॉर ग्रांटेड. आणि हे मी माझ्यासाठी नाही सांगत आहे, ध्रुवसाठी बोलतोय. ओके, 1 मिनिट.
तू ही बाप आहेस त्याचा. आणि तुला कधीपासून तुझ्या असाइनमेंट एवढ्या महत्वाच्या वाटायला लागल्या रे? तू कर ना मग तुझी असाइनमेंट कॅन्सल. हॅलो, आता आपण नुसतं भांडत बसणार आहोत की याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढणार आहोत? हे बघ, तुला जर तुझं जाणं एवढंच महत्वाचं वाटत असेल आणि तुला जायचंच असेल ना, तर रोहितकडे सोड ध्रुवला. आणि मी नंतर मग. हॅलो, हॅलो रोहित. अरे मी तुला नंतर फोन करतो. मी लंडन मध्ये मीटिंग चालू आहे. लंडन मध्ये? हा. ओके ओके, ठीक आहे, बाय बाय. काय झालं रे? असा का तोंड फुगवून बसलायस? अरे 2 दिवसांचा प्रश्न आहे ध्रुव, आणि मी तुला नागरिक काकाकडेच सोडतोय. तो काय राक्षस आहे का? आणि तुला आवडतो ना तो. डॅडा पण काय? डॅडा सांगू, मला तू आवडतोस आणि मामा. पण तू आणि मामा एकत्र नाहीयेत, म्हणून तू मला नागरिक काकाच्या घरी सोडतोयस ना, हे मला आवडत नाही. फक्त 2 days, ओनली 2 days. चला नागरिक कामाला लागा. अरे रे रे, चला आता. नागरिक साहेब, आपण कधी केलं नाहीत ना. हाय रंजित. हॅलो. हाय बेटा. हाय नागरिक कम काका. कम वेलकम वेलकम. या आत्या. गुड. इतके सगळे टॉयज माझ्यासाठी? तुझ्यासाठी. मी त्यांच्या बरोबर खेळू? ऑफकोर्स. कमॉन. इट्स अनबिलिव्हेबल. तू आणि एवढा नीट का? जबाबदारी आली की बदलावं लागतं. काही दिवस का होईना म्हटलं आपण ही चेंज करून दाखवू आयुष्यात. आईला इथे पण हरवलंस मला. सगळ्या गोष्टींमध्ये फास्ट आहेस तू. अच्छा. जबाबदारीची जाणीव आता कुठे मला व्हायला लागली रे. पण तुला तर एका दिवसातच. रणजित, फरक आहे त्याच्यात. फरक आहे. माझी ही जबाबदारी टेम्पररी आहे. हे बघ, उद्या तू ध्रुवला घेऊन जाशील. ही खेळणी इथेच राहतील. तेव्हा मी पुन्हा नागरिक होईन ना. काय, तुझी जबाबदारी परमनंट आहे आणि त्याची जाणीव व्हायला थोडा वेळ जातोच. मे बी. तुला सांगू, मला माझं ऑर्डर इन केऑस हे जास्त पटतं. म्हणजे बघ, मी एखादी वस्तू जर नीट ठेवली ना, तर मला ती अजिबात सापडतच नाही. कुणीतरी म्हटलेलंच आहे की मिलिटरी ऑफिसरच्या घरी जाऊन पहा, सगळं कसं शिस्तबद्ध असतं, नीटनेटकं असतं, व्यवस्थित असतं. आणि कवीच्या घरी पहा, सगळं बेशिस्त आणि अस्ताव्यस्त. यू आर अनबिलिव्हेबल. मे बी. टाटा बेटा. ए, डॅडल बाय कर. बाय बाय बेटा. काय झालं बेटा? डॅडा, काय? जाऊ नकोस ना प्लीज. अरे मी थांबलो असतो रे, पण बिन काय नाही, तू जाऊ नकोस बस. हे बघ, मी जर नाही गेलो ना तर खूप प्रॉब्लेम होतील. आणि नागरिक काका आहेत ना तुझ्या बरोबर. आणि मी 2 दिवसात परत येणार आहे. आणि तुझ्यासाठी येताना मी प्ले स्टेशन घेऊन येतो. मला प्ले स्टेशन वगैरे काय नको, मला तू हवाय. जर डॅडा नाही गेला, खरोखर खूप प्रॉब्लेम होतील आणि डॅडाला पनिशमेंट मिळेल. मग चालेल तुला?
नाही ना? ये. आय लव्ह यू दादा. लव्ह यू टू. जा हं. नीट राहायचं आणि चल येतो मी नागरिक. तो राजकुमार त्या राजकुमारीशी भांडला खरा, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की तो राजकुमारीशिवाय राहूच शकत नाही. राजकुमारीला नाही नाही कळालं. कळलं ना, पण तिला थोडं उशिरा कळलं. तो दुष्ट जादूगार होता ना, त्याने तिला स्वप्न दाखवली होती ना चंद्रावर जायची, म्हणून ती काही काळ त्याच्यापासून लांब गेली होती. मग मग ती चंद्रावरती गेली. हो गेली ना, पण तिच्या लक्षात आलं की चंद्र पृथ्वीवरून जसा छान दिसतो ना, तसा जवळून छान दिसत नाही. तिथे पाणी नाही, तिथे काळोख आहे, आणि महत्वाचं म्हणजे तिथे खड्डे खड्डे आहेत आणि ऑक्सिजनच नाही. तिला काय वाटलं, तो जादूगार आहे ना, तो तारे तोडून तिच्यासाठी आणेल, पण तसं झालंच नाही रे. मग पुढे काय झालं. पुढे काय होणार, ती राजकुमारी होती ना, तिला तिची चूक कळली. मग ती पृथ्वीवरच्या त्या राजकुमाराजवळ आली आणि नंतर दोघ जण आनंदाने एकत्र राहू लागले. हा, काय कशी काय वाटली गोष्ट. मस्त आहे. मस्त. वास. काय लिहितोयस. मी का सांगू. माझे डॅडा असंच काहीतरी लिहित असतात. ते मला सांगत पण नाही आणि दाखवत पण नाही. मग मी का तुम्हाला दाखवू. पॉइंट आहे, लिही. ए बघू दे ना, थोडं थोडं बघू दे ना, थोडं. एवढंच एवढंच. गुड बॉय ना. दाखव 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 दाखव. ध्रुव, ए ध्रुव. ध्रुव, राजा असा का बसलास. काय झालं. काका, जर का माझ्याकडे पंख असले असते ना, तर मी माझ्या मम्मा आणि डॅडाकडे उडून गेलो असतो. मला त्यांची खूप आठवण येते. ध्रुव, तुझे डॅडा आणि मम्मा लवकर इथे येतील आणि तुला घेऊन जातील. हं? चला उठा, दूध घ्या. ए ध्रुव, ए राजा, दूध पी. हे बघ एवढंच आहे, ते पी आणि मग गाई कर. उठा, चला. 1 2. उठ ना रे राजा.
फीवर इज अबनॉर्मली हाय. 3 तासात जर टेम्परेचर नाही उतरलं तर याला ऍडमिट करावं लागेल. तरी तुम्ही मला फोन करून कधीही कळवू शकता. मिस्टर नागरिक, ही काही औषध आणि इंजेक्शन्स आहेत, तर तुम्ही जरा ही प्लीज लवकर आणा. मी त्या मुलाचा ताप चेक केलाय, अजून तरी ताप उतरलेला नाहीये. हे जर असंच राहिलं तर अजून एक दिवस आपल्याला त्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल. ठीक आहे? आणि ती इंजेक्शन जरा लवकर आणा. ओके. हॅलो. ओके ओके. थँक्यू व्हेरी मच. सर, ही औषधं आणायची आहेत. कोणती? आणि ही इंजेक्शन्स आहेत ना, ते खूप महत्वाचे आहेत, लवकर अच्छा. हवी आहेत. हो, मी घेऊन येतो. नाही, राहू द्या. बरं, आणतो मी. थँक्यू. अरे ध्रुव, हॅलो. हा रणजित. हॅलो मन. मन ध्रुवला ऍडमिट केलंय. ध्रुवला? काय झालंय ध्रुवला? काही नाही ग, खूप ताप होता म्हणून ऍडमिट करावं लागलं. मी आत्ताच आलोय. डॉक्टर म्हटले ही इज ओके ना. थँक गॉड. तुला यायला जमेल का? अरे मी खरंच ट्राय करते, बघते मला सुट्टी मिळते का. पण यू नो ना, मी आत्ताच जॉईन झाले आणि वर्कलोड पण इतका आहे रे. मी बघते तरी पण सुट्टी मिळते का. तोपर्यंत तू प्लीज काळजी घे जरा त्याची. तू टेन्शन घेऊ नकोस. आणि नागरिक आहेच माझ्या बरोबर. नागरिक? हो, मी नागपूरला गेलो त्यावेळेस मी ध्रुवला नागरिककडे सोडलेलं. नागरिकनेच त्याला ऍडमिट केलंय. तू आपल्या ध्रुवला नागरिककडे कसं काय ठेवलंस? हो मन, मी तुला विचारलं होतं, तुझ्याकडे वेळ पण नव्हता. मी माझ्या परीने मॅनेज केलं आणि तो होता म्हणूनच तर. म्हणूनच ध्रुवचं हे असं झालंय. अरे ज्या माणसाचा स्वतःचा काही आगापिछा नाही, अशा माणसाकडे तू आपल्या ध्रुवला ठेवू कसं शकतोस? परत तुझं नागरिक झालं तुझं? नाही, मला अजून बरंच काही. बस, माझं झालंय. रणजित,
डॅडा. ध्रुव श्श. डॅडा आहे ना? डॅडा आला ना? डॅडा. बोलू नकोस. यू नीड रेस्ट. झोप. पण डॅडा, मम्माला बोलवशील का? ध्रुव प्लीज अजिबात बोलायचं नाही. तू बरा हो, मग आपण भरपूर बोलूया. ओके, झोप. सोबती आहे नात्यांची साथ जन्मांची, प्रीती द्यावी घ्यावी ओलावून मातीची, रोपटे फुलते हृदयाचे प्रेम देऊनी, काळजाला लागे आता ओढ जपण्याची, दाट मायेची ही किमया आज अवतरली, प्रार्थना दे रे सावली. सोबती आहे नात्यांची साथ जन्मांची, प्रीती द्यावी घ्यावी ओलावून मातीची, रोपटे फुलते हृदयाचे प्रेम देऊनी, काळजाला लागे आता ओढ जपण्याची, दाट मायेची ही किमया आज अवतरली, प्रार्थना दे रे सावली. या मनी वेडी नवी आशा धरून, जीवना आता सावरू. या मनी वेडी नवी आशा धरून, जीवना आता सावरू. फुलण्यासाठी माती मागणे मागे, अंतरीची माया अविरत द्यावया लागे, प्राण सारा प्रीतीसाठी बावरा होतो, प्रेम माया नसता तुटती आतले धागे, आर्त मायेची ही छाया जगही वरली, प्रार्थना दे रे सावली. या मनी वेडी नवी आशा धरून, जीवना आता सावरू. या मनी वेडी नवी आशा धरून, जीवना आता सावरू. प्रार्थना मला अशी दे वेगळी दिशा, दे मला पुन्हा भरारी आणि भरवसा. प्रार्थना मला अशी दे वेगळी दिशा, दे मला पुन्हा भरारी आणि भरवसा. मायेची ही छाया जगही वरली, प्रार्थना दे रे सावली. या मनी वेडी नवी आशा धरून, जीवना आता सावरू. या मनी वेडी नवी आशा धरून, जीवना आता सावरू. या मनी वेडी नवी आशा धरून.
अरे तुझ्यासारख्या वाढत्या वयाच्या मुलांनी भरपूर खायचं असतं. आणि नेक्स्ट वीक तुझा 7th बर्थडे आहे. येस, माझा 7th बर्थडे आहे. येस. मग काय गिफ्ट हवं यावेळेस? ए दादा, मला जे गिफ्ट हवे ते देशील ना? मागून तर बघ. मला तू आणि मामा एकत्र हवे. देशील ना गिफ्ट? एक मिनिट थांब. हॅलो. हॅलो रणजित. हां, सहज तर फोन केला नसशीलच. काय काम होतं? वाय आर यू बिंग सो रूड? काय काम होतं? काही नाही. पुढच्या आठवड्यात ध्रुवचा वाढदिवस आहे तर. ओ रिअली? तुला काय फरक पडतोय त्याचा? तुझे प्रेझेंटेशन्स असतील ना. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. ध्रुव आहे का तिकडे? त्याला फोन दे, मला बोलायचंय त्याच्याशी. एक मिनिट. ध्रुव, तुझी मम्मा. माहितीये. हॅलो मम्मा. हॅलो ध्रुव बेटा, कसा आहेस तू? बरं आहे. आय मिस यू सो मच. आय मिस यू टू मम्मा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू मम्मा. यू नो व्हॉट ध्रुव, तुला भेटायला मी तुझ्या बर्थडेला तिकडे येते. खरंच? खरंच खरंच. बाय बाय मम्मा. बाय. येस. ध्रुव चल. अरे तू अजून जेवला नाहीस? लवकर जेव बाळा. यू नो व्हॉट दादा? व्हॉट? मम्मा इज कमिंग ऑन माय बर्थडे. ओ वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. पाणी 24 तास असतं. त्याची काहीच काळजी करू नका कुलकर्णी साहेब. तुम्ही निश्चिंत राहा. काळजीचं कारण नाही हो, नागरिकचं घर म्हटल्यावर काय. येस, कोणाला भेटायला आलात? नागरिक नाहीये का? अरे तुम्ही नागरिकला भेटायला आलात? ओ हो हो हो, थोडासा उशीर केलात. तो घर सोडून गेला. काय? पण कुठे? कुठे ते कदाचित त्यालाही ठाऊक नसेल. जरा विचित्रच माणूस होता तो. जाताना मी इथं राहू अशी त्याची इच्छा होती. हयातभर मी त्याच्या मागे लागलो होतो. अरे बाबा, एवढं सगळं साहित्य लिहिलंय, लिखाण लिहिलंय, पब्लिश कर पब्लिश कर. पण नाही. पण खऱ्या अर्थानं तो स्वतःसाठी लिहायचा. पण हे सगळं असं अचानक? त्याचा एक कोणीतरी मित्र होता. काय त्याचं नाव? हा, रणजित. त्याचा मुलगा आजारी होता. त्याच्या हॉस्पिटलचा सगळा खर्च ह्याने केला. पैसे उभे करण्यासाठी त्याने त्याचं सगळं साहित्य, लिखाण सगळं विकून टाकलं. त्याच्या लेखी घर म्हणजे 4 भिंती, दरवाजे, खिडक्या एवढं नव्हतंच. आपण लिहिलेलं साहित्य ठेवायला कुठेतरी जागा पाहिजे, एवढ्यासाठीच त्याला घर लागत असावं. त्याचं साहित्य गेलं आणि त्याच्या लेखी त्याच्या घराला काही अर्थच उरला नाही. अरे मी एकटाच काय बडबडत राहिलो. एनिवे, मी कुलकर्णी. आपण मी मी मिहिर. भेटूया परत. चला चला.
काय रे रणजित, हं? तुला ही असली हॉटेल आवडायची नाहीत ना पूर्वी? शो ऑफ वाटायचा तुला. मग आता काय झालं? सक्सेस, यश आलं की सगळं काही बदलून जातं बघ. प्रेस्टिज आलंय, लाईफस्टाईल आली आहे, स्टेटस आलाय, आणि मन तुझा नवरा आता त्या जुन्या मोटरसायकलवरती उन्हात वॅगाबॉन्ड सारखा फिरत नाही. का? तुला याचा आनंद नाही वाटत आहे? नाही, आय एम हॅपी. तुझ्या त्या गोष्टीचं काय झालं? ती चंद्रावरची राजकुमारी? तिला कधीच विसरलोय मी. म्हणजे? अरे लेखक बिखक होणं म्हणजे, आणि मला जाणवलं की हे प्रॅक्टिकल नाहीये, नव्हतं. आणि मिळणार काय? पुस्तकामागे रॉयल्टी, ती सुद्धा विकली गेली तर. कोणी सांगितली एवढी रिस्क घ्यायला? तुझं स्वप्न होतं ना ते? तुला अजून काय हवंय? नाही, बस. मम्मा, तू उद्या चालली आहेस ना? हो. मग मला काहीतरी तुला सांगायचंय. हे काय चाललं तुमची कुसूर फुसूर? ते आमचं सिक्रेट आहे. हो. ओके. मन, उशीर होतोय. फ्लाईटची वेळ झाली आहे, तुला निघायला हवं आता. ध्रुवला जर जाग आली तर तुला जाऊन नाही देणार तो. निघायला हवं तुला. निघायच्या आधी एक गोष्ट सांगायची होती तुला. काय? इथे परत आल्यापासून आय एम मिसिंग यू. हाऊ कॅन यू से दॅट? तू आल्यापासून तर मी तुझ्या बरोबरच आहे. आल्यापासून मी तुझ्यातल्या त्या रणजितला शोधतेय जो रणजित मला सुरुवातीला भेटला होता, ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं. खूप प्रयत्न केला मी, नाही सापडला मला तो. कमाल आहे. तुला मी असंच हवं होतं ना, प्रॅक्टिकल, सक्सेसफुल. सो हिअर आय एम. तू जेव्हा म्हणालास ना की तू लिखाणाचा विचारही सोडून दिलायस, खूप वाईट वाटलं मला. रणजित, मला तू परत असाच हवायस, आधीसारखा. मन, तुला उशीर होतोय.
तुला उशीर होतोय. ध्रुव, ध्रुव माझी डायरी बघितलीस? ध्रुव तुझ्याशी बोलतोय, डायरी बघितलीस का? हॅलो, एक कॉफी पाठवून द्या. हां, सो मिस्टर मेश्राम, या ॲड कॅम्पेनमध्ये ब्रँड प्रमोशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. You are right. Miss Man, you should try this. You will like it. Continue. सो व्हॉट आय वॉज सेइंग की आपल्या कॅम्पेनमध्ये तुमचं ब्रँड स्कूटी आहे. राईट. करेक्ट. सो युअर टार्गेट विल बी से यंग कॉलेज गर्ल्स अँड वर्किंग वुमन. या. सो आय थिंक की आपल्याला त्यांच्याशी जवळकी साधावी लागेल. तेच तर मी करतोय. व्हॉट यू से मिस मन? एनी ऑब्जेक्शन मिस्टर राव? Oh no, not at all. She's quite cooperative. So what I was saying की ब्रँड कॅम्पेन, ओके, आपण जर आपल्याकडे येतील ना कस्टमर किंवा एजंट, त्यांना आपण एक फ्री टेस्ट ड्राईव्ह देऊया. नॉट अ बॅड आयडिया. दॅट्स इट. काय मिस मन, येणार का माझ्या बरोबर फ्री टेस्ट राईडला? Obviously, no objection at all. Of course not. What is this, Manu? Relax, relax, Mr. Rao. Look, honey, I was just going to take you on a date, okay? त्यासाठी फिजिकल व्हायची गरज नाहीये. Just a candlelight dinner and a one night stand maybe. Come on, don't be so naive. Man, what is this? What is this, man? This is a business meeting? बिझनेस मीटिंग? कसली बिझनेस मीटिंग? दलाली चालू आहे तुमची. पोझिशनिंग टार्गेट या नावाखाली मला टार्गेट करताय काय? मिस मॅन. मिसेस मन रणजित. तुमची ही थुकरट नोकरी मिळवण्यासाठी खोटं बोलले मी. You are फायर्ड म्हणायची हिम्मतही करू नका. I'm resigning, Mr. Rao. आज मी हरलो. माझं मन आणि माझी मन दोन्ही आज माझ्याबरोबर नव्हते. खूप प्रयत्न केला स्वतःला सावरण्याचा,
खूप खचून गेलोय ग मी मन. खूप मोठी शिक्षा देऊन गेलीस तू आम्हा दोघांना. आज पहिल्यांदा ध्रुव त्याच्या डॅडा आणि मम्मापासनं एकटा राहिलाय. विचार केला होता की ध्रुवला मनकडे बँगलोरला सोडीन, पण मी विसरलो होतो की माझी बायको आता सिंगल आहे. मला आठवतंय ध्रुव लहान होता तेव्हा एकदा खेळताना त्याला खरचटलं. तेव्हा त्याची मम्मा एवढी रडली आणि रात्रभर त्याला मांडीवर घेऊन त्याची काळजी घेत होती. पण आज जेव्हा ध्रुव हॉस्पिटलमध्ये सारखा मम्मा मम्मा करतोय, मम्मा कधी येणार, मम्माला फोन केलास का, काय सांगू मी त्याला. मन माझ्याकडे काहीच उत्तर नाही आहे. एका बापाचा काळीजाच पाणी पाणी झालंय, पण एका आईचा काळीज. ध्रुवच्या वाढदिवसाला ती आली तेव्हा मी तिला भेटलोच नाही. माझ्यातलाच मी कुठेतरी हरवला होता. मी स्वतःला माझ्या प्रतिबिंबात शोधूनही मलाच सापडत नव्हतो. तिलाच हा बदल हवा होता. म्हणजे तिला असं वाटत होतं, कारण तसा मी जेव्हा तिला भेटलो तेव्हा ती त्या जुन्या मीला पुन्हा शोधत होती. माझंही हेच चुकलं. मीही तिला बदलू पाहत होतो. तिला पण मी ती राहू दिलं नाही. खरं सांगायचं तर आज ध्रुवची मम्मा त्याच्या बर्थडेला आली. उद्या परत जाणार. पण माझी मन, म्हणजे माझी आधीची मन परत कधी येणार. लवकर ये मन, मला तुझी गरज आहे. तुझ्याशिवाय मी खरोखर अधूर आहे. आय स्टिल मिस यू अँड लव्ह यू. अरे सुधीर, लंडनची मीटिंग सक्सेसफुल आहे. वाव, दॅट्स ग्रेट यार. कॉंग्रॅट्स रोहित. हे तो रंजित आला. हाऊ आर यू मॅन? व्हॉट्स अप? कसा आहेस? बस हाय रंजित. ए ध्रुव, कसा आहेस? हाय रंजित. कसा आहे? बस 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 बस. कसा आहेस? काय म्हणतोयस? मस्त. अरे रंजित, मन कुठे आहे? अरे तिला काय उशीर होणार आहे? अरे येईल ना ती. एक मिनिट. हे गाईज, एक मिनिट. काय रे, काय झालं? सरप्राईज आहे माझ्याकडे. एक मिनिट. अरे हा कुठे चाललाय? अरे ए वेटर, अरे तो माईक आहे. थँक्यू. हे गाईज, एव्हरीबडी, हॅलो. सगळ्यांनी इकडे बघा प्लीज. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. मी रंजितला, आपल्या रंजितला रिक्वेस्ट करतो की त्यांनी इकडे येऊन आपल्याला एखादी सुंदर कविता ऐकून दाखवावी. प्लीज कम ऑन रंजित, कम ऑन. ये रंजित. सो रंजित, ॲज युजल द स्टेज इज युअर्स. थँक्यू. माझं मन हरवलंय की माझी मन हरवलीय. माझी मन हरवलीय हेच खरं असावं कदाचित. हरवली ती दूर पलीकडच्या कुठच्या तरी किनाऱ्यावर, असंख्य लाटांच्या गर्दी पलीकडे. लाटा भावनांच्या, अश्रूंच्या, महत्वाकांक्षांच्या. पलीकडच्या क्षितिजावर हीच गर्दी आहे. ती येईल का ही गर्दी ओलांडून? मी तिथे वाट पाहतोय माझ्या किनाऱ्यावर. तिचा किनारा, माझा किनारा, दोन वेगळे किनारे का? पण मग काय करावं? एक पाऊल मी उचलावं, एक पाऊल तिन्ही उचलावं. दोन लाटा तिन्ही ओलांडाव्यात
2 लाटा मी ओलांडाव्यात आणि भेटावं मधोमध या विशाल समुद्राच्या आपापले किनारे सोडून. मी माझा किनारा सोडलाय, ती तिचा किनारा सोडेल का? ती येईल का? मन प्राण सारा प्रीतीसाठी बावरा होतो. प्रेम माया नसता तुटती आतले धागे. आर्त मायेची ही छाया आज गहिवरली. प्रार्थना दे रे सावली. या मनी वेडी नवी धरू. जीवना आता सावरू. या मनी वेडी नवी आशा धरू. जीवना आता सावरू. प्रार्थना मला अशी दे वेगळी दिशा. दे मला पुन्हा भरारी आणि भरवसा. प्रार्थना मला अशी दे वेगळी दिशा. दे मला पुन्हा भरारी आणि भरवसा. आर्तमायेची ही छाया जगहिवरली. प्रार्थना दे रे सावली. या मनी वेडी नवी आशा धरू. जीवना आता सावरू. या मनी वेडी नवी आशा धरू. जीवना आता सावरू. या मनी वेडी नवी आशा धरू. जीवना